नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. झोडगे येथे हिंदू मुस्लिम बांधवांकडून सामाजिक सलोख्याचे दर्शन, इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न. झोडगे नाशिक. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून झोडगे येथील कुबा मस्जिदमध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदू मुस्लिम समाजातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून झोडगे ग्रामस्थांनी सामाजिक एकता आणि जातीय सलोख्याचा एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक प्रभू तलवारे यांच्या वतीने या इफ्तार पार्टीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रोजे सुरू असून या उपवासाच्या काळात दोन्ही समाजातील नागरिक एकत्र आल्याने गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला झोडगे परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नथुजी देसले अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ झोडगे, दादाभाऊ देवरे सर, दीपक तलवारे माजी जी.प. सदस्य नाशिक, विकास खेडकर, बलाशेठ गवांदे माजी सरपंच, सोमनाथ पवार, योगेश देसले, सोमनाथ सोनवणे, प्रदीप देसले, दिलीप नाना देसले, बाळासाहेब देसले, पंडित देसले, शैलेंद्रभाऊ सोंजे. मुस्लिम पंच कमिटीचा पुढाकार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष गुलाब शेख, मौलाना अफान, उपाध्यक्ष आरिफ पठाण, कार्याध्यक्ष राजू टेलर यांच्यासह शेखलाल शेख, मोहसिन सय्यद, अच्चू शेख, शेख हबीब, शेख याकूब, शेख रफीक आणि मोहम्मद मुल्ला सफीक शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि तरुणांनी एकत्र बसून इफ्तार केला. अशा उपक्रमांमुळे गावातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होतो, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पवित्र रमजान महिन्याच्या या उपवास उत्सवानिमित्त आज 25व्या रोजा उपवास निमित्त आज आपल्या गावात सर्व समाज एकोपा टिकून राहावा आणि असंच हे कार्य चालू राहावं यासाठी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक भाऊ तलवारे यांनी पवित्र रमजान महिना रोजा पार्टी, इफ्तार पार्टी आयोजित केली. त्यानिमित्त सर्व उपस्थित सर्व स्तरातील सर्व समाज बांधवांचे दीपक भाऊ तलवारे मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक आभार. पवित्र रमजान महिन्याच्या या उपवास उत्सवानिमित्त आज 25व्या रोजा उपवास निमित्त आज आपल्या गावात सर्व समाज एकोपा टिकून राहावा आणि असंच हे कार्य चालू राहावं यासाठी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक भाऊ तलवारे यांनी पवित्र रमजान महिना रोजा पार्टी, इफ्तार पार्टी आयोजित केली. त्यानिमित्त सर्व उपस्थित सर्व स्तरातील सर्व समाज बांधवांचे दीपक भाऊ तलवारे मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक आभार. आज रमजान महिन्याच्या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने जमलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व मुस्लिम बांधव. रमजान महिना म्हटल्यानंतर जवळजवळ 1 महिन्याचा उपवास असतो, 30 दिवसाचा. आज 25वा दिवस आहे, उद्या 26वा दिवस आहे. 26वा दिवस म्हणजे मोठा दिवस असा मानला जातो. थोडं फार का होईना पैसा कमवण्यासाठी आपल्या हातून थोडीफार चूक होतेच. ती चूक दुरुस्त करावी किंवा ती चूक भगवंताने माफ करावी यासाठी रमजान महिना आहे. या ठिकाणी आपण 100 रुपये जर कमवलं तर त्या ठिकाणी 2% जकात द्यावी लागते असं कुराणमध्ये म्हटलेलं आहे. 2% जकात दिली नाही तर तुम्ही रमजान महिना केला नाही असं गृहीत धरलं जातं. लहान व्यापारी असो, मोठा व्यापारी असो, मजुरी करणारा असो, तरी सुद्धा तो आपल्या उत्पन्नामधून कमीत कमी 2% जकात या गरिबांना देतो. याचं कारण असं आहे की जर आपण ही जकात दिली नाही तर आपण रमजान महिना पाळला नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं. रमजान महिना आहे. या महिन्याच्या इफ्तार पार्टीसाठी पूर्वी 15 ते 16 वर्षापूर्वी या ठिकाणी इफ्तार पार्टी मुस्लिम समाज देत होता. ज्यावेळेस 2005-2006 मध्ये ग्रामपंचायतीमध्ये मी उपसरपंच, विजू बापू सरपंच झालो, त्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला की त्यांचा रोजा आहे, 1 महिना ते रोजे धरतात, मग त्यांच्या रोजाचं साठवण करण्यासाठी आपण हिंदू
लोकांनी, हिंदू बांधवांनी त्यांना इफ्तार पार्टी द्यायची आणि म्हणून त्या दिवसापासून आज चालू आहे की या मुस्लिम बांधवांना जे हिंदू मुस्लिम जोडक्यामध्ये ऐक्याचं जे उदाहरण आहे त्यासाठी 2005 पासून आपले हिंदू बांधव इफ्तार पार्टीचे दरवर्षी रमजान महिन्यामध्ये देतात. आज कोणाची, उद्या कोणाची, पहिल्या दिवशी आपले परशुराम भिका गावंदे यांनी दिली, आज आपले दीपक तलारी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी दिली, उद्या दोदू बाबा देणार आहेत. दोदू बाबांचं नाव जाहीर आहे, उद्या दोदू बाबा इफ्तार पार्टी देणार आहेत. तरी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या हिंदू बांधवांच्या वतीने रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जोडगे गावामध्ये रोजा सणानिमित्ताने अतिशय हा रमजान महिन्यामधला एक पवित्र सण या निमित्ताने या ठिकाणी गावातील सर्व मान्यवर उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. बंधूंनो, रमजान सण म्हटला की या सणाने समाजामध्ये दुःख, गरिबी आणि संयम या गोष्टी माणसाला सहानुभूती देतात आणि म्हणून या सणानिमित्ताने जो अन्नदानाचा कार्यक्रम होतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण की समाजामध्ये अतिशय गरिबी परिस्थिती असलेली जे लोक असतात त्यांना जी भूक असते त्या भुकीची जाणीव या समाजाला होत असते आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व एकदम एकोप्याने, भाईचाराने आपण सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी जमलात आणि एकात्मतेचं प्रदर्शन घडवलं. त्याबद्दल या ठिकाणी आपले सर्वांचे आभार मानतो.